विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल. भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, ठाकरे गट 1, काँग्रेस 1, शरद पवार गटाचा जयंत पाटलांना पाठिंबा तर 2 अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल. शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न. विधान परिषदेच्या महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट. पंढरपूर वारीचं राहुल गांधींना दिलं निमंत्रण. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते देखील यावेळेला उपस्थित होते. जयंतराव, तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, इकडे असली वाघांबरोबर या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जयंत पाटील यांना खुली ऑफर. अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती. बैठकीचे निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती. नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित. विधान परिषद मध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं निलंबन. दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहात गोंधळ. बहुमताच्या बळावर निलंबन केलं. निश्चितच सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. जनतेच्या दरबारात आवाज उठवणार. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. अंबादास दानवेंच्या वक्तव्याबाबत पक्षप्रमुख म्हणून माता भगिनींची माफी मागतो. मात्र अंबादास दानवेंना आपली बाजू मांडू दिली नाही. एकतर्फी निर्णय घेऊन त्यांचं निलंबन केलं. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. सभागृहात याआधी अशी घटना कधीही घडली नाही, त्यामुळे अशा ठरावावर कधीही चर्चा होत नाही. दानवेंच्या चर्चेच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर कारवाई नियमानुसार झाल्याचंही फडणवीसांचं स्पष्टीकरण. महिला सदस्यांसमोर अशा पद्धतीची भाषा वापरणं अयोग्य. अशानं सभागृहात आणि इतर ठिकाणी महिलांना काम करणं कठीण होईल. विधान परिषदेत काल झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. बहुमताच्या जोरावर सभापतींनी आमच्या सदस्यांचं निलंबन केलं, त्यामुळे सभागृहाच्या कामावर बहिष्कार टाकला. अनिल परब यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा 60 वर्षांवरून 65 तसंच 5 एकरपेक्षा जास्त जमिनीची देखील अट काढली. अर्ज भरण्याची मुदतही 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा. राहुल गांधी काय चुकीचं बोलले? त्यांनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला? त्यांना भगवान शंकराचा फोटो दाखवण्याची परवानगी दिली नाही. हे हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन. मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांच्यात गुप्तगू. विधान परिषदेच्या बाहेरच्या लॉबीत हे दोघे कोपऱ्यात जाऊन बोलत असताना दिसल्यामुळे चर्चांना उधाण. विधानसभेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची भेट. आशिष शेलार यांनी मिलिंद नार्वेकर यांचं केलं अभिनंदन. बबन गीते यांनी परळीतील बोगस मतदान समोर आणलं होतं, त्याचा हा राग असावा. धनंजय मुंडे राईट हँड आणि लेफ्ट हँड यांची चौकशी त्यांच्या करण्यात यावी. रोहित पवारांची मागणी. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ परळी बंदची हाक. एका तरुण सरपंचाची हत्या झाली, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत. मुंडे समर्थकांचा आरोप. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत मंत्री उदय सामंत, खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज अवैध. 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे अवैध ठरवल्याची माहिती. विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. विधानभवनात झाली दोघांची भेट. नाशिकच्या येवल्यामुळे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडेंचं जल्लोषात स्वागत. जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करून स्वागत केलं.
नाशिक पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाल्यानंतर जळगावात जल्लोष. जळगाव शिवसेना पदाधिकारी आणि शिक्षकांनी फटाके फोडून पेढे वाटले. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे यांचा विजय झाल्याने नाशिकच्या शिवसेना कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष. वाशिम यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिमच्या पाटणी चौकात शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली. महाविकास आघाडीचा नक्कीच विजय होईल, प्रज्ञा सातव यांना विश्वास. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड. नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार. पुण्यातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर. महाराष्ट्रात दुधाला 40 रुपये दर मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार. किसान सभेच्या अजित नवले यांची माहिती. दुधाचे भाव 12 रुपयांनी खाली आले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगायचं? राजू शेट्टींचा सवाल. येत्या 8 दिवसात अनुदानाबाबत निर्णय झाला नाही तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखला जाईल, शेट्टींचा इशारा. दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असं 35 रुपये शेतकऱ्यांना मिळणार. तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्यांना प्रकल्पांना किलो मागे 30 रुपये देणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. दूध अनुदानाचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य. दूध पट्ट्यातील खासदारांना दिल्लीत भेटणार आणि त्यांना दूध प्रश्नी हस्तक्षेप करण्याचं आवाहन करणार, किसान सभेची माहिती. स्वर्गीय जवाहरलाल दर्डा स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचं अनावरण. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोहळा संपन्न. मुख्यमंत्री शिंदे, त्यासोबतच सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, मंगलप्रभात लोढा, देवेंद्र फडणवीसांसह अनेकांची उपस्थिती. दीक्षाभूमीवर तोडफोड प्रकरणी वंचितचे शहर अध्यक्षांसह 15 जणांवर गुन्हा दाखल. हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती. दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगमधील समाज बांधवांमध्ये रोष दूर करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विश्वस्त मंडळाचं अध्यक्षांना पत्र. 14 तळ्याच्या आंदोलनाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष यानिमित्त तळ्यासाठी 65.5 कोटींच्या सुधारणा योजनेला 15 दिवसात मंजुरी देणार. मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा. महायुतीकडून सदाभाऊ खोत यांनी दाखल केला विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गोपीचंद पडळकरांची उपस्थिती. मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या कुंडलिक खांडे यांच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ. बीड न्यायालयाचा निर्णय. मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याची तक्रार. या प्रकरणी पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक. चौकशी सुरू असल्याची माहिती. मराठा आरक्षणाची शिफारस करणाऱ्या अहवालाविरोधातल्या हस्तक्षेप याचिका हायकोर्टानं स्वीकारली. ज्यांच्या सूचनेवरून हे आरक्षण देण्यात आलं त्यांचीही बाजू ऐकणं गरजेचं, हायकोर्टाचं निरीक्षण. कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थी दिंडीत सहभाग. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा देखील वारकऱ्यांच्या पेहरावात वारीत सहभागी. तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं तसंच महावितरणनं केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन. वाशिममध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. भटक्या समाजाला जातीचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. सर्व भटक्या विमुक्त जमाती आंदोलनात सहभागी. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध. जळगावच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन.
सोलापूरच्या बार्शीमध्ये सीताफळ चर्चा सत्र हंगामाचं आयोजन 150हून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती. नवनाथ कसपटेंकडून शेतकऱ्यांना देणाऱ्या सीताफळांमधील फलधारणेच्या समस्या आणि उपाय याविषयी मार्गदर्शन. लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी गोंदियामध्ये तहसील कार्यालयात महिलांची गर्दी. 15 दिवसात नोंदणी करता येणार असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची लगबग. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी शहरातील सेतू कार्यालयाबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर कागदपत्र काढण्यासाठी गर्दी. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाड तहसील कार्यालयात महिलांची गर्दी. योजना जाहीर होताच कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ. 1,500 रुपये घ्या पण गद्दार म्हणू नका, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली. ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांचं पत्रक छापून महायुती सरकारला टोला. अमरावती पाठोपाठ टाकोऱ्यात देखील लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी पैसे घेत असल्याचं उघड. मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयात तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी 30 ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अमरावतीच्या वरुणमध्ये तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी सरकारकडून कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही, त्यामुळे अर्जाच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहावं, अमोल मेटकरींचं आवाहन. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयामध्ये महिलांची गर्दी. मात्र दाखले घेण्यासाठी लागणाऱ्या अर्जाला 10, 20, 100 रुपये घेतले जात असल्याचा आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी वाशिममधील सेतू कार्यालयात महिलांची गर्दी. 15 दिवसात नोंदणी करायची असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी लगबग. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जासाठी अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी यवतमाळमध्ये महिलांची सेतू केंद्रात गर्दी. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बुलढाण्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयावर गर्दी. अर्ज भरून घेणाऱ्या महिला आणि पुरुषांवर तलाठ्याकडून अरेरावी. ग्रामस्थांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शहर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं. यवतमाळमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार. परभणीमध्ये सर्वदूर पाऊस. सेलू, मानवत, जिंतूर, गंगाखेडसह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात होणाऱ्या संततधार पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढला. खडकवासला धरणात 4.5 TMC इतका पाणीसाठा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सतर्क. बालधुनी, नेतिवली, कचोरे, टेकडीवरील कुटुंबांना KDMCची नोटीस. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं पिंपळगाव माळवीतून अहमदनगरकडे प्रस्थान. दिंडीत 60,000हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात पिंपळनेर इथे श्री संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 75,000 वारकरी सहभागी. सोलापूरच्या भेंडी शेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई. कुणीही VIP आला तरी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. पुण्यातील मुक्काम आटपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा दिवेघाट सर करून सासवडला मुक्कामी. अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात BF अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाच्या अनियमितता झाल्याचा युवा सेनेचा आरोप. मेरिटनुसार नव्हे तर प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वावर प्रवेश दिल्याचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायालयानं आरोपींना सुनावली 6 जुलैपर्यंत CBI कोठडी. पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातली घटना. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट.
रायगडच्या म्हसळा तालुक्यात देहेन पांगलोळी राज्य मार्गावर बिबट्याचं दर्शन, तालुक्यात अन्य भागात देखील बिबट्याचं दर्शन झाल्याचं समोर. कोळवट फाट्यावर घनदाट जंगलाच्या परिसरामध्ये हा बिबट्या दिसला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यात डाळज इथे कारचा टायर फुटून अपघात, 4 जण जागीच ठार, 1 जण गंभीर जखमी तर 1 जण किरकोळ जखमी. अहमदनगर जिल्ह्यात उक्कलगाव इथे देशी आणि हातभट्टी दारू विक्री विरोधात महिला आक्रमक, संतप्त महिलांनी जाळली गावातली दारूची दुकानं. गंगापूर इथे मनपाच्या उद्यान विभागानं वटवृक्ष तोडीबाबत हरकत सुनावणी घेण्यासाठी बोलावलेल्या पर्यावरणप्रेमींना मारहाण, एका राजकीय नेत्याच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप. मुंबईमध्ये बँकॉकवरून येणाऱ्या भारतीय प्रवाशाकडून 5.5 किलो गांजा जप्त, 5 किलो गांजाची किंमत 5 कोटींच्या घरात असल्याची माहिती. स्वस्त दरात चाळीत रूम बनवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला माणिकपूर पोलिसांकडून अटक, दीपक सिंग असं बिल्डरचं नाव. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बार मॅनेजरकडून पोलिसांना बेदर मारहाण, द लिटिल डोर बारमध्ये हुक्का विक्री चालू असल्याची माहिती मिळताच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण. छत्रपती संभाजीनगरच्या हनुमाननगर भागात मंडप व्यावसायिकाच्या घरात चोरी, 40 तोळे सोनं आणि 3 ते 4 लाख रुपये रोख रक्कम चोरीला. कोल्हापूरच्या कनाननगरमध्ये तरुणाची हत्या, पूर्ववैमनस्यातून 3 तरुणांकडून तरुणाची हत्या झाल्याची माहिती. पंकज भोसले असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव. मेळघाटात प्रवासी घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स दलित कोसळली, 22 प्रवासी गंभीर जखमी तर 3 गंभीर. गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पाऊस, मतियाना गावातील शेतांमध्ये पाणीच पाणी. हाथरस दुर्घटनेतील नागरिकांना सरकारनं संवेदनशीलतेने मदत करावी, काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारकडे मागणी. हाथरस दुर्घटनेला सरकार जबाबदार, सत्संगासाठी नागरिक येणार असतील तर सरकारनं काय सोय केली, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल. हाथरसमध्ये जे घडलं ते अत्यंत दुःखद, उत्तर प्रदेश सरकार सुरक्षा का देऊ शकले नाहीत, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची सरकारला विचारणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.